आज विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते ठराव अशा पद्धतीची चर्चा होत आहे. काय सांगाल? शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हावा अशी मागणी आहे. शिवसेनेची मागणी आहे, लोकांची मागणी आहे, जनतेची मागणी आहे, महाराष्ट्रातून शिवसैनिकांची मागणी आहे आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाची देखील मानसिकता ही आहे की शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता व्हावा. याचं कारण असं आहे की सत्ताधारी पक्षाकडे प्रचंड असं पाशवी बहुमत आहे आणि लोकशाहीची सुंदरता, सौंदर्य आणि गरज ही आहे की सत्ताधारी पक्षावर आक्रमक अशा पद्धतीचा अभ्यासपूर्ण विरोधी पक्षाचा अंकुश असणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून केवळ मागणी आमची अशातला भाग नाही, तर शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता व्हावा अशी अनेक स्तरातून मागणी आहे. विरोधी पक्षनेता देईल असं वाटतं की नियमाची हे लावून कुठंतरी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं जाईल. नियमामध्ये, कायद्यामध्ये विरोधी पक्ष नेता नेमण्याकरता एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य संख्या असली पाहिजे असा नियम कुठेही नाही. आपण ते सगळं नियमामध्ये शोधून काढलेलं आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर 1 सदस्य संख्येच्या संख्या नसताना सुद्धा, म्हणजे आता जे सांगितलं जातं की महाराष्ट्रामध्ये एकूण 29 आमदार ज्या पक्षाचे असतील याच्यापेक्षा 12, 14, 7, 8 पक्ष सदस्य संख्या असलेल्या पक्षांना सुद्धा यापूर्वी विरोधी पक्ष नेतेपद मिळाल्याची उदाहरणं माझ्याकडे अनेक आहेत. कुठेतरी काँग्रेसही विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी आग्रह आहे, कारण की विधान परिषदेमध्ये तुमच्याकडे आणि सभेतही तुमच्याकडे जावं, त्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून एक पद काँग्रेसला मिळावयाचा प्रयत्न करतात. मला माहीत नाही. परंपरेप्रमाणे उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला देण्याची प्रथा आहे, पद्धत आहे. 1999 साली आमच्याच चुकांमुळं ती प्रथा बंद पडलेली आहे. आम्ही एकत्रित मिळून काँग्रेसने पुढाकार घ्यावा आणि जर तिथं उपाध्यक्षपद काँग्रेसला जर मिळत असेल विधानसभेतलं तर काँग्रेसने घ्यावं, परंतु आपले नेतेपद शिवसेनेचं. आपली भूमिका काय असणार? उद्धव साहेबांची भूमिका काय असणार? सांगितलं ना की आम्हाला शिवसेनेलाच विरोधी पक्ष नेतेपद विधानसभेतलं मिळालं पाहिजे, हा माझा आग्रह कायम राहणार आहे. नक्कीच हे जे होते भास्करराव दादा साहेब, त्यांनी सांगितलं शिवसेनेमध्येच जे आहे ते विरोधी पक्षनेतेपद जे आहे विधानसभेचं ते शिवसेनेकडेच राहावं असा आग्रह आहे. आणि विधान परिषदेमध्ये सध्या शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे गटाचा आहे, त्यामुळे यावेळेस विधानसभेचा अध्यक्ष आज कुठेतरी उद्धव ठाकरे नागपुरात असल्यामुळे ठरू शकते, यावर सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे आज नेमका विरोधी पक्ष नेता जो आहे विधानसभेचा तो सेनेचा होईल की महाविकास आघाडीमधून इतर मित्र पक्षाचा होईल हे आता पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.